ज्या अधिकाऱ्यांनी या सर्व तुमचे लायसन्स बॅच आणि परमिट वर सिग्नेचर केली आहे, ज्यांना मराठी येत नव्हतं त्यांनाही हे दस्तावेज सादर केले, त्यावर कारवाई करणार कोण? साहेब, हे प्रश्न तुम्ही 30 विचारलं, मी याचं उत्तर देत नव्हते, पण शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर हवे पाहिजे. हवे कट नाही होणार, व्हिडिओ कट नाही होणार, नाहीच होणार. बिलकुल. दुसरा पण कॅमेरा चालू आहे. चालेल चालेल. तर ऐका साहेब, व्यक्तीने मला मराठी नाही येत, तुम्ही फेल केली. कधी? 2026 मध्ये. 2 महिन्यानंतर त्या माणसाला मराठी कशी आली? 1,20,000 रुपये घेऊन त्या लोकांनी एजंटला देऊन रिक्षावाल्यांनी परमिट बनवलाय. ते तर सोडून द्या, हे पाववाले जे तन्नज घेऊन आहेत बिचारे, त्यांच्यावरती कारवाई झाली. अधिकारीनी काय देतात? पहिले लायसन. त्याला मराठी येत नव्हते तर लायसन कसं दिलं तुम्ही? नाही द्यायला पाहिजे. जीआर आहे. बरोबर आहे. तर बॅच दिला, नाही द्यायला पाहिजे. जीआर आहे. त्याला परमिट दिला, नाही द्यायला पाहिजे. जीआर आहे. तर मग तुम्ही टेबल घालला, घेतलं नाही घेतलं त्याला मला माहिती नाही, पण घेतलं तर असेल का? की मार्केटमध्ये मी स्वतः रिक्षा चालवतो, माझ्या युनियन मध्ये लोक आहेत, तर मी पण भरपूर लोकांना बोललो, बाबा या व्यक्तीचा बनवून टाकतो, ते दुसरीकडनं 10 घेत होते, तर माझ्या मुलांकडनं 8 घेतलं ते नाही घेतलं असं नाही. पण ते पण एजंट कोण आहेत बोलायची गरज नाही. आमचे रिक्षावाल्यांचं काम आता महेंद्र पाल वगैरे करायचे, बबलू भाऊ करायचे. आता ते लोक काही वांटेड आहेत, काही नाही आहेत, पण त्या लोकांनी घेतलं असेल नाही घेतलं असेल ते प्रश्न त्यांचं होतं. पण अधिकाऱ्यांनी साईन करायच्या पहिले या मुलाला मराठी येत नव्हती तर साईन नाही करायला पाहिजे होते. असे किती अधिकारीवरती ट्रान्सफॉर्मेशननी कारवाई केली? त्याची प्रेस मिटिंग कधी घेणार ते? की बाबा मी याचा सस्पेंड केला ना, याचा लायसन घेऊन गेले ना, तर त्याच्यावरती साईन कोणाची आहे ते बघू नाही शकत का? आता त्या ऑर्डर फॉर्म वरती ज्या अधिकाऱ्याची साईन असेल ना, तर त्याचे किती अधिकारी पण जरा आम्हाला लिस्ट सांगा. जसे 1,30,000 रिक्षावाल्यांना तुम्ही मराठी शिकवलं, तुम्ही जे फॉर्म वाटले, ते तसंच तुम्ही किती पोलीसवाल्यांना काय केलं? आरटीओ अधिकारी यांना नोटीस दिलं. फक्त नोटीस दिले. किती दिलं आम्ही विचारतो, आणि तुम्ही दिलंय का नाही ते पण खुलासा करा. बरोबर आहे. म्हणजे एक मन आहे मराठीमध्ये, आपलं असलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं असलं तर पाहायचं वाकून. असं नाही झालं पाहिजे. रिक्षावाला कष्टकरी आहे, मेहनती आहे, आणि कष्टकरी यांच्या पोटावर नका मारू. पाठीवर तर पहिले मारले गेलाय, पैसे घेऊन त्यांना दिले गेलाय, आणि मराठी लोकांचं घात केलाय यांनी. या अधिकाऱ्यांनी मराठी लोकांसोबत घात केला. काय मराठी बोलता तुम्ही? अरे ह्या उत्तर भारतीयांनी या लोकांना दिलं नसतं तर आमच्या मुलांना भेटलं असतं. बरोबर आहे. समजायला आलं? तेवढ्या गाड्या कम चालल्या असत्या. आज आम्ही 10 रुपये कमवतो ना, तर 15 रुपये कमवलं असतं. जे अधिकारी कारवाई झाली पाहिजे, आणि त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई नाही झाली. माझा आरपीआयचा बंजारा आघाडीचा एक पण कार्यकर्त्याचा अगर कॅन्सल झाला तर साहेब, इस टाइम आंदोलन हा बंजारा समाज घेणार.